रसिक हो नमस्कार. राजहंस प्रकाशनाच्या वेबसाईटवरती आपण दरमहा नव्या कुठल्या तरी लेखकाला पाहुण्याला भेटत असतो. यावेळी अगदी वेगळाच प्रसंग आहे, वेगळाच योग जुळून आलाय म्हणायला हरकत नाही. आपण नेहमी एखाद्या लेखकाला भेटतो. आज आपण एका अद्भुत ग्रंथाच्या निर्मितीची कथा ऐकणार आहोत, निर्मितीचा प्रवास पाहणार आहोत. राजहंस प्रकाशनाचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाविषयी एकूण ग्रंथ व्यवसायात प्रचंड आदर आहे, कुतूहल देखील आहे. तर या माजगावकरांच्या पत्रांचा, भाषणांचा असा एक अद्भुत ग्रंथद्वय आपण प्रकाशित केलेला पाहतोय. तर त्या ग्रंथद्वयाच्या निमित्ताने, म्हणजे याच्यामध्ये दोन ग्रंथ आहेत, पत्र आणि मैत्र. यात पत्र आणि त्यांची मैत्रीविषयीच्या कहाण्या आहेत. आणि दुसरा ग्रंथ आहे वाणी आणि लेखणी, त्यांची भाषणं आणि त्यांनी लिहिलेले लेख. अशा दोन ग्रंथांचा हा संच आहे आणि तो नुकताच राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलाय. तर या ग्रंथाच्या निर्मितीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. मुळात माजगावकर हे मराठीतले सर्वाधिक यशस्वी प्रकाशक म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. त्यामुळे माजगावकरांविषयी, त्यांच्या प्रकाशनाविषयी अपार कुतूहल समाजामध्ये आहे. तर या निमित्ताने आपण माजगावकर, राजहंस प्रकाशन आणि हे ग्रंथ या तिन्हीविषयी जाणून घेऊयात. आणि राजहंस प्रकाशनाविषयी जाणून घ्यायचं तर डॉक्टर सदानंद बोरसे यांच्याशिवाय दुसरा कोण योग्य माणूस असेल. कारण गेली अनेक वर्ष राजहंस प्रकाशनामध्ये डॉक्टर सदानंद बोरसे सर, मी तुमचं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. डॉक्टरांच्या नजरेखालनं जी पुस्तकं जातात ती राजहंसमधनं बाहेर येतात आणि बहुतांश पुस्तकं यशस्वी होतात. मुळातून राजहंसचं पुस्तक आणि ते बाजारात यशस्वी होणार आणि उत्तम दर्जा राखणार ही अनेक वर्षांची परंपरा आहे. म्हणजे काही प्रकाशन संस्थांना फक्त दर्जा सांभाळता येतो आणि विक्रीकडे लक्ष देत नाही. पण राजहंस प्रकाशनाने वाचकाभिमुखता राखली, पण वाचकानुनय कधी केला नाही. हे राजहंस प्रकाशनाच्या विचारधारेचं काय तुम्ही सांगू शकाल याविषयी? राजहंस प्रकाशनाची सुरुवात ही बाबासाहेब पुरंदरे यांनी 1952 साली केली. बरं. आणि त्यानंतर राजहंस प्रकाशनामध्ये श्री ग माजगावकर हे बाबासाहेबांचे मेहुणे, बरोबर, निर्मलाताईंचे भाऊ, बरोबर, त्यांनी राजहंस प्रकाशनामध्ये प्रवेश केला. बरं. त्याचवेळी श्री ग माजगावकरांनी माणूस नावाचं नियतकालिकही सुरू केलं. बरोबर. या सगळ्या पार्श्वभूमीनी आणि अर्थातच बाबासाहेब काय किंवा श्री ग माजगावकर काय यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने राजहंसची अशी एक कार्यसंस्कृती ही निर्माण झालेली होती. दिलीप माजगावकर हे राजहंस प्रकाशनामध्ये 1966 साली सामील झाले. आणि त्यानंतर 1983 पासून पूर्ण भार राजहंस प्रकाशनाचा हा दिलीप माजगावकरांच्या शिरावर आलेला आहे. बरं. आज परिस्थिती अशी आहे की राजहंस प्रकाशन म्हणजे दिलीप माजगावकर आणि दिलीप माजगावकर म्हणजे राजहंस प्रकाशन हे समीकरण हे मराठी साहित्य जगतामध्ये रूढ झालेलं आहे. अगदी बरोबर. ही सगळी कार्यसंस्कृती ही एका बाजूनी जपत असताना ज्याच्यात समाजहितैषी दृष्टिकोनाला नेहमीच प्राधान्य मिळालं, त्याचबरोबर वाचकाची अभिरुची ही सुद्धा एका विशिष्ट दिशेने घडवण्यासाठी राजहंस कायमच प्रयत्नशील राहिलं. त्यामुळे चरित्र, आत्मचरित्र, समाजकारण, इतिहास, राजकारण यावर राजहंस प्रकाशनाचा पहिल्यापासूनच भर होता. बरोबर. दिलीप माजगावकरांनी जेव्हा ही सगळी सूत्र हातात घेतली तेव्हा त्यांनी विषयाचं वैविध्य हे अधिक वाढवलं. बरोबर. आणि राजहंसची क्षितिज रेषा ही पण आणखी विस्तारली. त्यामुळे राजहंस प्रकाशनाने ललित साहित्यामध्ये त्या जोडीलाच कला, विज्ञान, बरोबर, या क्षेत्रांमध्ये सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकं देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. बरं. या सगळ्यात
राजहंसच्या या सर्व पुस्तक निर्मितीमध्ये लेखकाला त्या पुस्तकाच्या प्रकाशनाबरोबर दिलीप माजगावकर हे स्वतः एक अत्यंत सुंदर व्यक्तिगत पत्र पाठवतात. अजूनही ही प्रथा त्यांनी कायम राखलेली आहे. माजगावकरांची ही पत्र म्हणजे लेखकाच्या दृष्टीने एखादा बहुमोल पुरस्कार मिळण्यासारखंच आहे. तर ही सगळी पत्र ही त्या त्या पुस्तकाच्या निमित्ताने दिलीप माजगावकरांनी लिहिलेली होती. बरेचदा अशी चर्चाही चालायची की ही पत्र म्हणूनच नव्हे, म्हणजे त्या दोन व्यक्तींमधला जिव्हाळा, त्या दोन व्यक्तींमधल्या एकमेकांच्या भावना एवढ्याच पातळीवर नव्हे, तर एकूणातच साहित्यिक विचार आणि सांस्कृतिक विचार करणारा दस्तऐवज म्हणूनही खूप महत्वाची आणि मोलाची आहेत. अशी चर्चा ही राजहंसमध्ये संपादक मंडळामध्ये किंवा राजहंसच्या लेखकांबरोबर काही विचार विनिमय करताना कायमच चालू असायची. यातूनच हवी मोठ्यांनी ज्या पद्धतीने विश्रब्ध शारदा हा पत्रसंग्रह प्रसिद्ध केलेला होता, जो आजही मराठी भाषेतलं एक मोलाचं साहित्य लेणं असं मानला जातो, त्याच धर्तीवर दिलीप माजगावकरांची पत्र ही जर आपण एकत्र केली तर तेही मराठी साहित्याच्या दृष्टीने एक मोलाचा ग्रंथ ठरेल. तो पत्रसंग्रह आपण प्रकाशित करावा अशी चर्चा आणि त्यात मुख्यतः या सगळ्याची सुरुवात ही दिलीप माजगावकरांच्या पत्नी आणि राजहंस प्रकाशनाच्या एक संचालिका रेखा माजगावकर यांनी या सगळ्या कामामध्ये खूप पुढाकार घेतला. याचं कारण दिलीप माजगावकर स्वतः हे अत्यंत संकोची स्वभावाचे, आपल्या किंवा एकूणातच राजहंस प्रकाशनाच्या संस्थात्मक कामगिरीबद्दल बऱ्यापैकी मतं राखून ठेवणारे, त्या बाबतीत शक्य तितका गाजावाजा न होऊ देता काही प्रमाणात या सगळ्या गोष्टी या लो प्रोफाईलवर ठेवणारे, असं दिलीपरावांचं व्यक्ती. अगदी बरोबर. त्यामुळेच तुम्ही जर पाहिलं असेल तर कुठल्याही मोठ्या सभा समारंभांमध्ये दिलीपरावांचा उपस्थिती काय किंवा सहभाग काय हा खूप मर्यादित असतो. त्यामुळे ह्या पत्रसंग्रहाच्या प्रकाशनाबद्दल ते खूप उदासीन होते. त्यामुळे त्यांना त्यासाठी तयार करणं हे सुद्धा एक कामच ठरलं. अगदी मला तोच प्रश्न विचारायचा होता की हे सगळं माजगावकरांचं व्यक्तिमत्व बघितलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वात कुठेही हे बसत नाही. करून दाखवायचं, त्याविषयी बोलायचं नाही आणि समाजात फक्त आपण एक चांगलं काम करत राहावं एवढं त्यांचं हे असतं. त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या मित्रांना फक्त उपलब्ध असतं, सामाजिक दृष्ट्या जाहीर कधी नसतं. तर हे सगळं शेवटी घडवून आणण्याचं कारस्थान नेमकं कुणी केलं? दिलीपरावांच्या बरोबर ज्या वेळेला या गोष्टीची, या विषयाची चर्चा व्हायची त्यावेळेस त्यांचा सूर हा नेहमीच नकारात्मकच असायचा. ते त्या बाबतीत खूप उदासीन होते. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर त्यांनी एकदा मला पटवलं की ही सगळी योजना ही रद्द होईल असं तू बघ. त्यावेळेला मी त्यांना हो मी ते बघतो असं म्हटलं. त्यांनीच एका ठिकाणी वर्णन केलंय की सदानंद बोरसेंनी शिंद्यांची भूमिका वठवली कारस्थानातली आणि पक्ष बदलून रेखावैदींच्या पक्षात उडी मारली. तर त्याप्रमाणे रेखावैदींबरोबर जी चर्चा चालायची त्याच्यात या सगळ्या प्रकल्पाला हळूहळू गती मिळाली. त्यात वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळे लोक हे समाविष्ट झाले. विशेषतः प्रशांत दीक्षित, सारंग दर्शने आणि राजहंसच्याच सन्माननीय लेखिका मंगला आठलेकर यांनी या प्रकल्पाला गती देण्यामध्ये आणि या सगळ्या प्रकल्पामध्ये अगदी सुरुवातीपासून विशेष रस घेतला, सहभाग घेतला आणि त्यामुळे हा प्रकल्प हा तडीला जाऊ शकला. तो प्रकल्प हा किती महत्वाचा आहे हे जेव्हा ही दोन्ही पुस्तकं
वाचक वाचतील त्यांना त्याच्यातनं जाणीव होईल. याचं कारण राजहंस प्रकाशनाच्या व्यासपीठावरनं वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्ताने, पुस्तकांच्या निमित्ताने दिलीप माजगावकरांनी जे काम केलेलं आहे तर ते केवळ व्यक्तिगत पातळीवर नव्हे तर मी असं म्हणेन की संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि मराठी साहित्य जगताच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये एक खूप मोठा प्रदीर्घ कालखंड हा त्यांनी पाहिला. नुसता पाहिला नाही तर तो घडवण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता, त्यांचं योगदान होतं. त्या जोडीलाच समाजामध्ये अन्य ज्या काही घटना घडत होत्या त्याच्या बाबतीतली ही डोळस्पंदनं ते टिपत होते. बरोबर. आणि त्यामुळे माजगावकरांनी या पत्रांमधनं किंवा त्यांच्या भाषणांमधनं, त्यांच्या लेखांमधनं ज्या पद्धतीने वेगवेगळे विचार व्यक्त केलेले आहेत, वेगवेगळ्या पुस्तकांच्या निमित्ताने लेखकांशी संवाद साधलेला आहे, बरोबर, वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्ताने भाषणांमधनं श्रोत्यांशी संवाद साधलेला आहे, श्रोत्यांपुढे विचार मांडलेले आहेत, किंवा वेगवेगळ्या लेखांच्या निमित्ताने साहित्यिकांची जी व्यक्तिचित्र रंगवलेली आहेत, या सगळ्यातनं माजगावकरांनी एक मोठ्या कालखंडाचा, ज्याच्यामध्ये हे सगळं साहित्यिक आणि सांस्कृतिक प्रतिबिंब उमटलेलं आहे, बरोबर, त्याचा एक अतिशय मोलाचा तुकडा हा या दस्तऐवजामधनं मांडलेला आहे असं मला वाटतं. नाही, यात महत्वाचा मुद्दा काय आहे, मी नेहमी म्हणतो की एखाद्या मोठ्या माणसाचं आत्मचरित्र याची गरज का असते तर केवळ त्या व्यक्तीचं नाही तर त्या काळाचा इतिहास असतो. बरोबर. मला वाटतं या दोन ग्रंथांच्या निमित्ताने काय झालंय की गेल्या 40 वर्षांचा जवळजवळ मराठीतल्या प्रकाशन व्यवसायाचं वैचारिक आणि संकल्पनात्मक पूर्ण इतिहास यावेळी दस्तावेजीकरण झालं असं मला वाटतं. आणि ते कार्य सगळ्यात मोठं आहे. म्हणजे आज मागवळून बघताना 40 वर्षापासून प्रकाशन व्यवसायाने कशी वाटचाल केली याचं एक प्रकारचं दस्तावेजीकरण आयतं आपल्या हातात मिळालंय. ते फार मौलिक आहे. याचं कारण असं की माजगावकरांचं व्यक्तिमत्व हे खूप पाहणार आणि कमी बोलणार असं असल्यामुळे ते सगळं चिंतन या दोन ग्रंथात उमटलंय. अगदी बरोबर. आता मला आता एक प्रश्न असा नेहमी पडतो, जे विकासकडे मला वळायचंय. मराठीमध्ये सध्या तरीची अवस्था अशी आहे, उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती म्हणजे दृश्य स्वरूपात मांडणी असेल, मुखपृष्ठ असेल, कुणाची असेल तर सध्या विकास गायतोंडे हे नाव निसंशयपणे घेतलं जातं. म्हणजे पर्सनल माझं एक मत सांगतो मी, नॉन फिगरेटिव्ह मुखपृष्ठ आणि मांडणी असं मी वर्णन करतो. एक वेगळंच मी कन्सेप्ट निर्माण करतोय. मी सुभाष चौटाळ असतील किंवा चंद्रमोहन असतील यांचं फिगरेटिव्ह असतंय, पण मुखपृष्ठ आणि मांडणीला अमूर्ताच्या लेवलला नेऊन त्याला बहुअर्थ प्रसव करणारी कलाकृती निर्माण करणं हे महान कार्य फक्त विकास गायतोंडे यांनी केलेलं आहे. खोपकरांची पुस्तकं असतील, चंदावरकरांची पुस्तकं असतील किंवा आत्ता आलेले 2 ग्रंथ असतील, पण मुखपृष्ठ आणि एकूण पुस्तकाची मांडणी, त्याचं सगळं कला दिग्दर्शन याला देखील कलात्मक उंचीवर पोहोचवणं जे असतं ते फक्त विकास गायतोंडे यांच्याच कलाकृती मिळतं. म्हणून यांची पुस्तकं जी आहेत ती एक कलाकृती असतात, म्हणजे दृक स्वरूपात देखील कलाकृती असतात. त्यातला कंटेंट ही वेगळी कलाकृती आणि यांची निर्मिती ही वेगळीच कलाकृती असते. तर ह्याच्या मागे नेमका विचार काय आहे? नाही, पहिली गोष्ट म्हणजे संजय, मी ॲडव्हर्टायझिंग बॅकग्राऊंडमधून येतो. आणि ॲडव्हर्टायझिंग बॅकग्राऊंडमधून आल्यानंतर तुम्ही प्रत्येक पुस्तक म्हणा किंवा कुठलीही गोष्ट आम्ही प्रॉडक्ट या दृष्टीने बात आहे. त्यामुळे प्रत्येक कव्हर किंवा ते पुस्तक हे आम्ही पुस्तक असं बघत नाही, वा, तर ते आम्ही एक प्रॉडक्ट म्हणून बघतो. आणि त्याची निर्मिती कोण करतो, तर PNG करतं की युनिलिव्हर करतं, इथे राजहंस करतं, असं आमचं पहिल्यापासूनचं म्हणजे ते आमचं माइंड तसं ट्रेंडच झालं ऍडव्हर्टायझिंग. क्या बात आहे. आणि ते सगळ्या गोष्टी मी या पुस्तकांमध्ये टाकतो की या पुस्तकांमध्ये प्रत्येक गोष्ट, आता लेखकाने हे पुस्तक लिहिलं, ते डॉक्टरांनी मग सांगितलं त्याच्या मागची काय काय घडामोडी झाल्या वगैरे, त्या प्रक्रियेत मी पण एक थोडासा पार्ट होतो.
परंतु हे पुस्तक जे आहे पत्र आणि मैत्र वगैरे, हे याला एक इतिहास आहे, याला एक कालखंड आहे, जो डॉक्टरांनी सांगितला, तुम्ही पण तो मान्य करता. तर त्यावेळेला पोस्टकार्ड, अंतर्देशीय कार्ड, पाकिट हे सर्रास होतं. आज तांत्रिक याच्यामुळे ते बदललेलं आहे. बरोबर. आजच्या पिढीला इंटरनेटवरून ईमेल पाठवायचा. त्यामुळे आता कोणालाही मी समजा दाखवलं की हे पूर्वीच्या काळातलं पोस्टकार्ड आहे किंवा हे पाकिट असतं वगैरे, तर ते डिफिकल्ट झालं असतं. तर ते कसं आणायचं, बरं, ते मॉडर्नाइज कसं करायचं, बरं, हा विचार पहिला डोक्यात आला. अच्छा. आता बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं श्रेय मला देता, पण तसं मी घेणार नाही. याचं कारण असं आहे, याच्यामध्ये सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन. बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे कॉन्ट्रीब्युशन आहे ते डॉक्टर आणि दिलीपरावांचं. याचं कारण असं की जो निर्मिती करतो किंवा ज्याला काही करायचं असतं, स्पेशली क्रिएटिव्ह करायचं असतं, तर त्यावेळेला त्याला पाठबळही लागतं. आणि ते जर तुम्हाला तुमच्या सेन्सेसमध्ये नसेल तर ते होऊ शकत नाही. बरोबर. किंवा जर माझगावकरांनी किंवा डॉक्टरांनी असा विचार केला असता की अरे तू करतोयस, पण लोकांना त्याचं नाव कळेल का, पत्र आणि मैत्र, कारण जनरली मोठं नाव, असे प्रश्न आले नाही. आणि एकाही पुस्तकाच्या निर्मितीमध्ये हा प्रश्न मला कोणी एक प्रश्न, एक शब्द वापरू का, स्वातंत्र्य दिलं. बरोबर. ते मी शेवटी येणारच होतं की हे जे स्वातंत्र्य मिळतं ते काहीच प्रकाशकांना होतं. त्याचं पण मी अॅनलाइज केलं. बरं. म्हटलं हे कसं झालं असणार. तर एकतर त्यांचा इतक्या वर्षाचा कालखंड, पण त्यांनी एक प्रिंटिंग प्रेस चालवलंय. त्यामुळे मी सांगितलं की मला 100 GSMच पेपर पाहिजे, मला असाच पेपर पाहिजे वगैरे. ते त्यांना पटायचं. त्याचं कारण त्यांनी ते केलेलं आहे. मला ह्याच इंक पाहिजे, त्यांनी ते केलेलं आहे. त्यामुळे त्यांना तसं मला फसवता येत नाही. दुसऱ्या बाजू त्याची. पण मला त्याचं स्वातंत्र्य त्यांनी फार मोलाचं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना जे लाभलेले जे सगळे संपादक आहे, त्याचं लिस्ट तुम्ही वाचा, ते तर अप्रतिमच आहे. त्यामुळे त्याचं जे लिखाण जेव्हा मी वाचलं तेव्हा व्हिज्युअल सुचत गेली. बरोबर. कारण कधी कधी काय होतं, आता आमच्या जाहिराती असतात त्याच्यात आम्ही फार लिमिटेड हे असतो, पण रायटरने जे लिहिलेलं असतं किंवा आमचा त्याच्यावर रायटर लिहितो, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही एक वेगळा विचार करतो की अरे ह्याला जर असं असेल तर मला असं करायला पाहिजे. तसंच त्यांच्या लेखनामध्ये आहे. कारण त्यांच्या प्रत्येक पत्रामध्ये किंवा लेखामध्ये किंवा इव्हन मुलाखतीमध्ये प्रत्येक ठिकाणी जागोजागी तुम्ही वाचा, मग तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये व्हिज्युअल्स आहेत. आणि ती व्हिज्युअलच मी पकडली. वा वा, क्या बात आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर असेल प्रवास श्रेयसाकडे, मला प्रत्येक जण त्याच्यावर फोनवरती सांगतात काय ते सेपरेटर आहे, कारण ते आधुनिक आहे. तर ते मला इंटरनेट आणि जुनं याचं कॉम्बिनेशन करायचं होतं. आणि त्याच्यासाठी पहिलं पुस्तक मी डॉक्टरांना दाखवलं, कारण राजहंसच्या प्रथेप्रमाणे लेखकाला दाखवायचं नसतं. बरोबर. इथं लेखकच. त्यामुळे मी त्यांना दाखवलं नाही आणि त्यांनीही कधी विचारलं. बरं. हे पण त्यांचा चांगुलपणा आहे. बरोबर. तर आम्ही मागच्या पडद्यामध्ये, मागच्या खोलीत मी आणि डॉक्टर बसायचो आणि माझगावकर आले की लॅपटॉप बंद करायचा. अरे बापरे. म्हणजे कारस्थानात तुम्ही देखील सामील होता. कथामध्ये म्हणजे कसा करायचा या सगळ्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहोत. हे आणि मी. त्यामुळे माझगावकरांनी प्रिंटेड कॉपी बघितली. त्यांनी फक्त पाहिलं, ते काय पाहिलं तर माझं लिखाणमध्ये कुठे चूक नाही. एवढं बरोबर. एके ठिकाणी काय झालं, मी एक पोस्टकार्ड वापरलं होतं. बरं. तर ह्यांच्या इथे आमच्याकडे एक आरती घारे म्हणून मॅडम आहे. तर त्या संपादक ग्रंथवेदच्या बरोबर. आणि यातही त्यांचा खूप मुलाचा वाटा. बरोबर. तर त्यांनी ते पाहिलं. बरं. आणि ते आता जनरली काय आहे ते फक्त वाचतात, पण इथे प्रत्येक जण त्या पुस्तकात इतका इन्व्हॉल्व होता.
त्यांनी सांगितलं की विकास हे पत्र चुकीचं आहे, हे पोस्टकार्ड वापरलंय ते चुकीचं आहे. बरं. तर मी म्हटलं अरे चुकीचं आहे मग दाखवा, चांगलं परफेक्ट कुठं आहे. तर त्यांनी क्या दाखवलं. बात आहे. आणि त्यांचे जे यजमान आहेत ते पोस्टल स्टॅम्प जमवतात, फर्स्ट अरे बापरे. डे फर्स्ट कव्हर असे सगळं ते जमवतात. तर त्यांनी मला ते पोस्टकार्ड पाठवलं. बरं. आणि ते पोस्टकार्ड ऑथेंटिक पोस्टकार्ड आम्ही त्याच्यावर वापरलं. आणि म्हणजे आज माझं पुस्तक प्रिंटिंगला जायचं आहे तेव्हा त्यांनी अरे सांगितलं. बापरे. मी थांबवलं. डॉक्टर पण म्हणाले काही हरकत नाही, पण हे ऑथेंटिक झालं पाहिजे, कारण हे बघणारे अनेक तसे निष्णात लोक आहेत, ते टीका करणार की टीका नाही पण चूक पण नाही, बरोबर, आपण आपल्याकडनं चूक उतारणार. क्या म्हणजे ते इतकं हे होतं की एखादं स्पेलिंग मिस्टेक जाणं हे किती वाईट असतं ना लेखकाला, प्रकाशकाला, तितकंच ते ह्याच्यातही वाईट होतं. आता आरती घारे मला सांगायला कचरत होत्या. हो बरोबर. पण मी आणि त्या आम्ही जरा कम्फर्टेबल असल्यामुळे सगळे फॅमिली वातावरण, त्यांना मी सांगितलं तुम्ही सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का. ते म्हणाले असं असं आहे. आणि मग ते आम्ही ऐकत्या वेळेस सगळं बदललं. डॉक्टर, मला याच्यातलं एक जाणवते बरं का, की राजहंस प्रकाशनामध्ये निर्मिती ही त्रिस्तरीय होते. बरोबर. 3 पातळ्यांवरती सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी दिसते. पहिलं लेखकाची, बरोबर. दुसरं या संपादक मंडळाची क्रिएटिव्हिटी असते, नुसतं मुद्रित शोधन नाही, त्याच्या पलीकडे जाऊन. आणि तिसरं प्रत्यक्ष ग्रंथ निर्मितीत विकास गायतोंड्यांची सर्जनशील निर्मिती असते. आता अशी त्रिस्तरीय सर्जनशीलता असल्यावरती राजहंस पुस्तक ते श्रेष्ठ ठरेल यात काही फारसा आश्चर्य वाटत नाही. आणि संजय, मी एक सांगू इच्छितो की तुम्ही आता जो मुद्दा मांडलात तो योग्यच आहे, पण ही त्रिस्तरीय निर्मिती व्यवस्था ही राजहंसच्या जवळपास प्रत्येक पुस्तकाच्या बाबतीत लागू असते. आणि त्यामुळेच राजहंसचं संपादकीय संस्करण बरोबर हे खूपच महत्वाचं असं आम्ही मानतो. याच्यात माझ्याबरोबरचे ज्येष्ठ संपादक आनंद हार्डीकर, विनया खडपेकर, शिरीष सहस्रबुद्धे, करुणा गोखले या सगळ्यांचा सहभाग आहे. या पुस्तकाच्या बाबतीत सुद्धा या सगळ्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा सहभाग होता. जरी श्रेयपृष्ठावर नावं या 5 जणांची असेल तरी राजहंसच्या दृष्टीने त्या सगळ्यांचा सहभाग हा प्रत्येक पुस्तकात असतोच. बरोबर. या पुस्तकाच्या बाबतीत मी आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो, म्हणजे या पुस्तकात दिलीप माजगावकरांच्या पत्रांना चाळणी लावून त्या पत्रांची निवड करणं किंवा भाषणांना चाळणी लावून भाषणांची निवड करणं ही सगळी सुद्धा एक खूप अवघड गोष्ट होती. 40,000 पत्र होती, 4,000 पत्र होती, त्याच्यातून 40 वगैरे केले. अवघड काम प्रचंड. तर त्यामुळे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये दिलीप माजगावकरांनी एका अक्षराने आम्हाला असं विचारलं नाही की तुम्ही हे पत्र का घेताय किंवा हे पत्र का टाळताय. त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य हे संपादकांना, जसं याला स्वातंत्र्य तसंच संपादन. पण याचा अनुभव मी स्वतः घेतलाय, कारण की राजहंसच्या काही पुस्तकांचं संपादन मी केलंय. ती कशी चालते व्यवस्था हे मला पूर्ण माहिती आहे. तिथं म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य संपादकाला, संपादक देतो लेखकाला स्वातंत्र्य, की शेवटी अंतिम निर्णय तुझा बोला, हे ज्या प्रकारे चालतं ना. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट मला शेवटी सांगायची महत्वाची अशी की बाजारात मी अनेक पुस्तकं बघतो ती संपादना अभावी केवळ कमकुवत ठरतात. एक्झॅक्टली. आणि त्या पार्श्वभूमीवरती पुस्तकाच्या निर्मितीच्या प्रत्येक अंगाकडे इतकी बारकाईनं लक्ष देणारी संस्था, म्हणूनच राजहंस मला वाटतं खरं महत्वाचं वर्णन आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर तयार झालेला हा 2 खंडांचा संग्रह तुम्ही आवर्जून वाचा आणि आपली मतं देखील कळवा. धन्यवाद.